नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत मी माझी मंथली ग्रॉसरी कशी ऑर्गनाइज करते ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. माझे जे ऑर्गनायझर आहेत ना ते सर्व काचेचे आहेत आणि ते मी एकाच वेळी घेतलेले नाही आहेत. जशी गरज पडेल तशी घेतलेले आहेत, कारण हे खूप कॉस्टली असतात काचेचे ऑर्गनायझर. प्रत्येक महिन्याला ग्रॉसरी भरायच्या आधी हे सर्व कंटेनर मी स्वच्छ धुवून सुकून ठेवते, जेणेकरून त्यामधील ग्रॉसरी खराब होत नाही. ह्या काचेच्या ज्या बरण्या आहेत ना, सेलो आणि ट्रिओ कंपनीच्या मी घेतलेल्या आहेत. त्या मी ॲमेझॉनवरून मागवल्या होत्या. या सर्व बरण्यांमध्ये सर्व प्रकारच्या डाळी, कडधान्य मी भरून ठेवते. अशा बरण्यांमुळे आपल्याला समजतं की आपल्याकडे काय काय सामान शिल्लक आहे आणि त्यानुसार आपण आपल्या मंथली ग्रॉसरीमध्ये किती सामान भरायचे हे आपल्याला लक्षात येतं. मी मोठ्या बरण्या म्हणजे ज्या 1800 ml आहेत त्यामध्ये डाळी, पोहे, रवा, साबुदाणा हे सर्व असं भरून ठेवते. आणि त्यापेक्षा लहान 1000 ml ज्या आहेत ना त्यामध्ये उडदाची डाळ, मीठ वगैरे असं ठेवलं आहे. आणि एका बरणीमध्ये बघा कॉफीचे सॅशे ठेवले आहेत. यावेळेस मी कॉफीची बॉटल नाही आणली, कारण पावसाळा आहे. पावसाळ्यामध्ये कॉफीची बॉटल जर आणली त्यामध्ये थोडी जरी हवा लागली तरी कॉफी घट्ट होते, मग तिचा काहीच उपयोग होत नाही. मग मी यावेळेस काय केलं, कॉफीचे सॅशे आणले, ज्याला जसं लागेल तसं प्रत्येकजण वापरतील. आणि यापेक्षा लहान 800 ml ज्या बरण्या आहेत ना त्यामध्ये मी सर्व कडधान्य ठेवले आहेत. त्यामुळे आपल्याला लक्षात राहतं की आपल्याकडे कोणकोणते कडधान्य आहेत. आता सर्व बिस्किटं मी प्लास्टिकच्या मोठ्या कंटेनरमध्ये ठेवलेली आहेत आणि त्यापेक्षा एकदम लहान ज्या बरण्या आहेत ना त्यामध्ये सर्व ड्रायफ्रूट भरून ठेवलेले आहेत. चला, आता सर्व ग्रॉसरी बरण्यांमध्ये भरली. हे मी आता सर्व असे कॅबिनेट करून घेतले आहेत. या कॅबिनेटमध्ये वरच्या भागामध्ये छोट्या बरण्या ठेवल्यात की जेणेकरून मी वरती जी स्पॉटलाईट लावून घेतली ना त्याचा प्रकाश व्यवस्थित पडेल. आणि खाली मोठ्या बरण्या ठेवल्यात. यास बघा, माझ्या सर्व बरण्या ठेवून झालेल्या आहेत. किती छान आणि ऑर्गनाइज दिसते. तुम्हाला आवडलं का? मला कमेंट करून नक्की सांगा. सर्व बरण्या ठेवून झाल्यात. आता हे जे आपल्याला लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे सोप, लिक्विड हे देखील मी अशा ऑर्गनायझरमध्ये ठेवते. या व्हिडिओमध्ये मी माझं सर्व ग्रॉसरी सामान कसं ऑर्गनाइज करते हे मी तुम्हाला शेअर केलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. एक सबस्क्रायबरने सुद्धा आम्हाला खूप मोटिवेशन मिळतं. तर पुन्हा भेटूया अशा नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.